नमस्कार, आपण पाहत आहोत वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम प्रदीप. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. पुढील बातमी आहे, आरे दूध केंद्रावर गैरवापर केला जात आहे. आरे दूध केंद्रामध्ये खाद्यपदार्थ विकले जात आहेत, त्यासाठी ज्वलनशील पदार्थाचा वापर केल्याने माझगाव या केंद्रामध्ये लागली आग. पाहूया पुढे बातमी. माझगाव येथील मोमोजच्या दुकानांमध्ये आगीची घटना समोर आली आहे. दुकान बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आर्थिक नुकसान झालेले या ठिकाणी दिसून येत आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की 1 ते 1.5 तास उशिरा गाडीची ठिकाणी आली. जर ती वेळेवर आली तर या ठिकाणी ही दुर्घटना मोठी होण्याआधी थांबविता आली असती. आरे दूध केंद्र यांच्या माध्यमातून देण्यात आलेले हे दूध केंद्र असून यामध्ये मोमोज असे खाद्यपदार्थ विकले जात होते. सुट्टीच्या दिवस असल्याने दुकान बंद होतं, परंतु या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की मुंबई मार्गाच्या व नियमांची अनदेखी करत महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेले आरे दूध केंद्र यामध्ये खाद्यपदार्थ अधिकृतपणे विकले जात आहे. या ठिकाणी मोठी घटना होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अशाच पद्धतीचे अनेक महाराष्ट्रामध्ये व मुंबई शहरात खाद्यपदार्थ विकण्याचे मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने दुकानं सुरू आहेत. महाराष्ट्र राज्याकडून आरे दूध केंद्र सध्या बंद असल्याने मोठ्या प्रमाणात या दुकानांची गैरवापर करत अवैध पद्धतीने खाद्यपदार्थ विकले जात आहेत. मुंबई महानगरपालिका दमकल यांच्यावर कारवाई करतील का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण केला जात आहे.